लाल लाल टमाट्यासारखा दिसणारा ट्रॅक्टर निघाला तन करीत. चिकना चोपडा रस्ता लागल्यावर ट्रॅक्टर नुसता नाचायला लागला. राम राम मंडळी, आले का तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये? तर भावानं झालं असं, मी ट्रॅक्टर घेऊन आलो वावरामध्ये. आयला मी म्हणलो आपला चक्कर काय बघत झाला का काय. तेवढ्यात मला गहू काढणारं हार्वेस्टर मशीन दिसलं. मी आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर उभा राहून त्याची मजा पाहत होतो. जेव्हा हार्वेस्टर मशीन ट्रॉली जवळ आलं त्यांनी लगेच ट्रॉली मध्ये गहू टाकायला सुरुवात केली. हार्वेस्टर मशीनचा आवाज एवढा होता पार कान बंद झाले. हार्वेस्टर मशीनने गहू खाली करून परत गेलो वावरामध्ये. मी गावाच्या वावराकडे नजर मारली, मला काय मशीन दिसाना. मशीन एवढं जोरात चालवतं, एवढा खाकाना उडत होता. मशीन ट्रॅक्टर ट्रॉली जवळ आलं, लगेच ट्रॉली मध्ये गहू टाकायला सुरुवात केली. या ट्रॉली मधलं गहू किती क्विंटल भरल मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ट्रॉली मध्ये गहू टाकून झाल्यावर मशीन तिथून निघालं. वावराच्या शेवटच्या कोपऱ्यावर मशीन जाऊन उभं राहिलं. म्हणलं नेमकं या मशीनला झालंय काय. गावाच्या वावराकडे नजर मारल्यावर सगळं सामसूम व्हायला होतं. मी म्हणलं जाऊ दे मरू दे, काय झालं असेल तर झालं असेल. ट्रॅक्टरला किक मारून मी निघालो रस्त्याकडे. तेवढ्यात मला सचिन म्हणतो जाऊ द्या ट्रॅक्टर तुमचा आता बाहेर. ट्रॅक्टर जेव्हा रस्त्याला लागला टनाटना उड्या मारायचा बंद झाला. घरापाशी मी पोहोचतो नाही कुठं तर लगेच त्यांनी कागद टाकून ठेवला होता. मी ट्रॉलीचे फाळके पाडून गावाची ट्रॉली खाली केली. मी जेव्हा गावामध्ये गेलो, गावामध्ये आपल्या दुकानासमोर कोणीतरी बोर मारायचं मशीन आणलं होतं. तेवढ्यात मला गोविंद भाऊ सांगले तिथे दिसला. मी त्याच्या गळ्यात हात टाकला, मस्तपैकी फुटेज काढली. या भाऊनी जेव्हा पाईप उचलला त्याला पाईप नुसता फरा वडी सुटला. जेव्हा मला इथं गणेश गवळी दिसला तेव्हा मला समजलं बोरचं काम हे गणेश गवळीच चालू आहे. लोकांनी मोकार तिथं गर्दी केली होती. पाणी लागत आहे का नाही लागत आहे. जेव्हा बोरचे क्रॉसिंग पाईप जसजसे मध्ये घुसायला लागले तसं पाण्याच्या चिळकांड्या वरती उडायला लागल्या. नंतर तर पाण्याने नुसता कहरच केला. बोरच्या हाईटच्या मापात पाणी वरती उडायला लागलं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.